अरे हाँ हाँ बा, अरे फिकर नहीं करवान। चलो, जय श्री कृष्ण। आई बाबा, ते माझ्या बापूजींचा फोन होता। ते म्हणत होते की त्यांनी आपल्या बाळाला अजून बघितलंच नाही ना, तर थोडे दिवस आम्ही जामनगरला गेलो असतो ना तर। अरे खरंच बरोबर आहे त्यांचं, त्यांनाही बाळाला बघायची इच्छा असेल हो ना। तुम्हाला जर स्वतःविषयी काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? सर, माझं नाव अभिजित पेंडसे आहे। मी कुठलीही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो असा विश्वास वाटतो मला स्वतःविषयी, कारण मी बहुतेक वेळा कमी बोलतो आणि जास्त ऐकतो। त्यामुळे होतं असं की जेव्हा ऍक्च्युअली बोलायची वेळ येते तेव्हा माझ्याकडे बोलण्यासारखं सांगण्यासारखं बरंच काही असतं। सर, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सिन्सिअरिटी हे माझे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत असं मला वाटतं। तुम्ही खूप छान बोलता, बट समहाऊ पण तुमच्या आधीच्या जॉबचे एक्सपिरियन्सेस आणि डिटेल्स आम्हाला तुमच्या बोलण्या इतके प्रॉमिसिंग नाही वाटले। सो हार्ड लक माय बॉय, आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही। पण एकच गोष्ट लक्षात येत नाहीये माझ्या, अशी अचानक कशी काय गेली असेल त्याची नोकरी? त्याच्या अशा अचानक नोकरी जाण्यामागचं जर कारण कळालं ना तर मग आता पुढे काय करायचा हा विचार प्रत्येक क्षणी मनात येत असतो माझ्या। उगाच त्या रियावर विश्वास ठेवला आणि इथे निघून आलो। अभिजित, हे प्लीज एकदा वाचून दाखवाल का? हो प्लीज। हाय फ्रेंड्स, नमस्कार, आदाब आणि हॅलो। आजचा दिवस तुमच्या आणि माझ्याही आयुष्यातला खास दिवस आहे, कारण आज आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलोय। येस, हा माझा पहिलाच शो आहे आणि हा माझा शो ऐकणारे तुम्ही फर्स्ट लिसनर्स आहात। पण आजचा हा पहिला शो आणि तुम्ही माझे पहिले लिसनर्स हे मी कधीच विसरणार नाही। खूप छान बोलता तुम्ही। वेल, तुम्हाला आवडेल आमच्या नवीन शोचा आरजे व्हायला? काय आरजे? नाही नाही, सी, मला यातलं काहीच माहिती नाहीये। सी अभिजित, मी सिनियर आरजे आहे, इतके वर्ष इतक्या लोकांना ऐकलंय मी, पण तुझ्या आवाजात इतकी सिन्सिअरिटी आहे, सच्चेपणा आहे, कशिश आहे की कुठल्याही युनिव्हर्सिटीत शिकता येणार नाही। प्लीज डोंट से नो। शिवाय आणि आम्ही तुला चांगली पेमेंट देऊ, मी बोलेन तुझ्यासाठी। चल, कॉंग्रॅट्स, बाय। अभिला मिळालेला जॉब पण गेला त्याच्या हातातून, त्याला काढून टाकलं। डॅडनी घातलेली अट तो कशी पूर्ण करणार आहे आता? मला खूप टेन्शन आलंय रे। काय बोलतेस? तुला माहित नव्हतं हे? नाही, खरंच, तुझी शपथ। एनिवे आशू, हे बघ, सगळं नीट होईल, तू तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल। काय झालं नोकरीचं? हा, आता सांग। बाबा, नोकरी मिळाली। मासा, हळू काय सांगतो? सांग की जोरात नोकरी मिळाली म्हणून। कसली नोकरी आहे? मला आरजेची नोकरी मिळाली आहे, म्हणजे रेडिओ जॉकी। जॉकी? जॉकी म्हणजे रेडिओ जॉकी। FM स्टेशनवर 2 गाण्यांच्या मध्ये जे बोलतात ना, निवेदन करतात, त्यांना रेडिओ जॉकी असं म्हणतात। त्याचा जॉब मिळालाय। तू खूप चांगला आहेस रे जय, थँक्स। थँक्स तर मी म्हटलं पाहिजे। आशू, तुला माहिती नाही, तुझ्या या मूर्ख इमोशनल फूल असण्याने माझ्या प्लॅनला तुझी किती किती हेल्प होतीये। माझी प्रिया